लास्ट लेक्चरमध्ये आपण प्रॉपर्टीज ऑफ डिटर्मिनंट आणि त्याचे काही प्रॉब्लेम्स स्टडी केले होते. आता डिटर्मिनंटचा आपल्याला लास्ट पॉईंट डिस्कस करायचा आहे. दॅट इज ॲप्लिकेशन ऑफ डिटर्मिनंट्स. ॲप्लिकेशन्स ऑफ डिटर्मिनंट्स. ठीक आहे. सो बेसिकली आपण यामध्ये काय काय स्टडी करणार आहे. पहिलं ॲप्लिकेशन आपण स्टडी करणार आहे क्रॅमर्स रूल. आता क्रॅमर्स रूल तुमच्यासाठी नवीन नाही आहे, 10वीला असताना तुम्ही तो स्टडी केला होता. ओके. क्रॅमर्स रूल, ग्रॅमर रूल आपण कायसाठी यूज करतो. ग्रॅमर रूल आपण यूज करतो टू सॉल्व सायमल्टेनियस इक्वेशन्स. सो यासाठी आपण क्रॅमर रूल वापरतो. ठीक आहे. सेकंड आपण याच्यामध्ये स्टडी करणार आहे टू फाइंड एरिया ऑफ ट्रायंगल. मी हे पहिल्याच लेक्चरला डिस्कस केलेलं आहे बघा, आता आपण काय काय स्टडी करणार आहे की नाही. सो एरिया ऑफ ट्रायंगलसुद्धा आपण डिटर्मिनंट मेथडने याच्यामध्ये स्टडी करणार आहे किंवा फाइंड आउट करणार आहे. आणि तिसरं आहे बघा टू चेक कन्सिस्टन्सी ऑफ इक्वेशन्स. हे पण आपण ह्या चॅप्टरमध्ये स्टडी करणार आहे. ठीक आहे. सो वी कॅन स्टार्ट विथ द फर्स्ट क्रॅमर्स रूल. सो क्रॅमर रूल कसा अप्लाय करायचा आहे यासाठी आपण डायरेक्टली एक प्रॉब्लेम घेऊन स्टडी करणार आहे. ठीक आहे. सो त्या स्टेप्स तुम्हाला फक्त रिपीट करायचे, फक्त काय होतील, नंबर्स चेंज होतील. ठीक आहे. सो क्वेश्चन असा असतो याच्यामध्ये, सॉल्व द फॉलोइंग डिफरन्शियल इक्वेशन्स लिनियर इक्वेशन्स बाय युजिंग क्रॅमर्स रूल. असं या टाईपचा क्वेश्चन तुम्हाला असतो. क्वेश्चन असा, सॉल्व the following linear equations by using Cramer's rule. ठीक आहे. सो पहिलं एक्झाम्पल दिलेलं आहे तुम्हाला याच्यामध्ये. फर्स्ट, x प्लस वाय प्लस झेड इज इक्वल टू 6. x प्लस वाय प्लस झेड इज इक्वल टू 6. नेक्स्ट है x माइनस वाई प्लस झेड, x माइनस वाई प्लस झेड इज इक्वल टू 2. आणि तिसरं इक्वेशन आहे x प्लस 2y माइनस झेड इज इक्वल टू 2. ओके. याला आपल्याला सॉल्व करायचं बघा सायमल्टेनियस मेथडने. सो सिंपल आहे बघा. सो याच्यामध्ये तुम्हाला अगोदर काय करायचे, 4 डिटर्मिनंट आपल्याला तयार करायचे. ठीक आहे. आणि 4 डिटर्मिनंटचे आपल्याला आन्सर लागतात. सो याचा जो पहिला डिटर्मिनंट आहे बघा, त्याला डी असं आपण जनरेट करतो. हा असतो बघा कोइफिशियंट डिटर्मिनंट. याला काय म्हणतात, कोइफिशियंट डिटर्मिनंट. सो ह्यामध्ये काय करणार आपण, सो ह्या डिटर्मिनंटमध्ये आपण एक्स वाय आणि झेड यांचे कोइफिशियंट्स लिहिणार आहेत. ओके. जर हॉरिझॉन्टली तुम्हाला लिहायचं असेल म्हणजे रो वाईज, तर इक्वेशन वाईज जायचं तुम्हाला. म्हणजे पहिल्या इक्वेशनचे कोइफिशियंट पहिल्या रोमध्ये येतील, दुसऱ्या इक्वेशनचे कोइफिशियंट आपले दुसऱ्या रोमध्ये येतील, तिसऱ्या इक्वेशनचे कोइफिशियंट आपले कुठे येतील, तिसऱ्या रोमध्ये येतील. मग पहिल्या इक्वेशनचे कोइफिशियंट काय येतील, 1 1 1. बरोबर. एक्सचा कोइफिशियंट 1, वायचा कोइफिशियंट 1, झेडचा कोइफिशियंट 1. सेकंड इक्वेशन, एक्सचा कोइफिशियंट 1, वायचा कोइफिशियंट -1, झेडचा कोइफिशियंट 1. तिसरं इक्वेशन, एक्सचा कोइफिशियंट 1, वायचा कोइफिशियंट 2, झेडचा कोइफिशियंट -1. ठीक आहे. हा झाला माझा पहिला डिटर्मिनंट. सो डी डिटर्मिनंट आपण कोइफिशियंट डिटर्मिनंट पण म्हणतो. आता तुम्हाला याची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. ठीक आहे. सो डिटर्मिनंटची व्हॅल्यू तुम्हाला फाइंड आउट करता येते आता. सो 1 इन ब्रॅकेट, 1चा कॉलम 1चा रो स्किप केला आपण, -1 इंटू -1 1 -2, -1 इन ब्रॅकेट 1 इंटू -1 -1 -1. बरोबर. +1 इन ब्रॅकेट, 1चा कॉलम 1चा रो स्किप केला, 1 इंटू 2 2, -1 इंटू -1 मायनस काय होईल हा +1. ठीक आहे. 1 इंटू 1 -2 किती, -1. इथं -1 किती ब्रॅकेटमध्ये, -2 प्लस बाहेर 1 आहे, 2 + 1 किती इथं 3. ठीक आहे. हे मायनस प्लस होईल म्हणजे -1 + 2 + 3, 2 + 3 किती झालं 5, आणि 5 - 1 किती 4. सो तुमचं डीचा आन्सर किती आलं, 4 आलं.
ठीक आहे ना. आता आपल्याला पुढचा डिटर्मिनंट लिहायचा dx. आता चेंजेस करायचे फक्त डिटर्मिनंटमध्ये. dx डिटर्मिनंट म्हणजे काय करायचं, वरचा जो कोइफिशियंटचा डिटर्मिनंट आपण लिहिला आहे, आता यामध्ये एक असं लक्षात ठेवा की पहिला जो कॉलम आहे ना तो एक्सचे कोइफिशियंट मेन्शन करतो, दुसरा कॉलम वायचे कोइफिशियंट मेन्शन करतो आणि तिसरा कॉलम झेडचे कोइफिशियंट मेन्शन करतो. ठीक आहे ना. पहिल्या कॉलममध्ये सगळे एक्सचे कोइफिशियंट बघा, 1 1 1, इथं 1 - 2, इथं 1 1 - 1, बरोबर. आता ज्यावेळेस मला dx लिहायचा आहे, सो dxच्या वेळेस काय करायचं, याचा जो एक्सचा म्हणजे एक्सचा जो कॉलम आहे म्हणजे पहिला कॉलम रिप्लेस करायचा आपल्याला कॉन्स्टंटने. म्हणजेच पहिल्या कॉलममध्ये मला कॉन्स्टंट नंबर लिहायचे म्हणजे 6 2 आणि 2. म्हणजे पहिल्या कॉलममध्ये काय येईल, इथं 6 2 2 येईल, बरोबर. दुसरा आणि तिसरा कॉलम ॲज इट इज म्हणजे काय, 1 - 1 2, 1 - 1 2, 1 1 - 1. ठीक आहे. आता याला सॉल्व करायचं आपल्याला, dx फाइंड आउट करायचं आहे. सो 6 इन ब्रॅकेट, 6चा कॉलम 6चा रो स्किप केला, 1 - 2 -1 इन ब्रॅकेट, 2 × -1 -2 प्लस 1 इन ब्रॅकेट, 1चा कॉलम 1चा रो स्किप केला, 2 × 2 4 -2 × -1 -2 काय होईल, तो +2 होईल. ठीक आहे ना. सगळ्यांना आता डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढता येते म्हणून मी थोडं स्पीडअपमध्ये घेतो याला. 1 - 2 -1, बाहेर मायनस आहे, -2 -2 -4 प्लस 4 + 2 किती, 6. ठीक आहे. हा 6 - 6 काय झाला, -6, हे मायनस +4 आणि हा परत +6. म्हणजे काय हो राहिलं इथं, हा -6 + 6 कॅन्सल झाला, तुमचा आन्सर किती आला, 4. म्हणजे तुमचा dx पण किती आला, 4 आला. ठीक आहे. नेक्स्ट आहे आता dy. सो dy इज इक्वल टू, आता dy म्हणजे सेकंड कॉलम, सेकंड कॉलम आपला वायला रिप्रेझेंट करतो. सेकंड कॉलम मला रिप्लेस करायचा हा कोइफिशियंटचा विथ कॉन्स्टंट. म्हणजे सेकंड कॉलममध्ये मी काय देणार, 6 2 2. सेकंड कॉलममध्ये मी दिलं 6 2 2. पहिला कॉलम आणि तिसरा कॉलम आता ॲज इट इज. पहिला कॉलम काय आहे, 1 1 1 1 1 1 आणि इथं काय होता, 1 1 आय थिंक -1. येस, 1 1 -1. ओके. आता याला सॉल्व करा. सो 1 इन ब्रॅकेट, 1चा कॉलम 1चा रो स्किप केला, 2 × -1 -2 -6 इन ब्रॅकेट, 6चा कॉलम 6चा रो स्किप केला, 1 × -1 -1 प्लस 1 इन ब्रॅकेट, 1चा कॉलम 1चा रो स्किप केला, 1 × 2 2 -2. ओके. हे -2 -2 झालं, -4 -6, हे -1 -1 झाला, -2 आणि इथं 2 - 2 किती, 0, बरोबर. हे -4, हे मायनस प्लस 6 2 जा 12 आणि 12 - 4 किती झालं आन्सर तुमचं, इथं तुमचं आन्सर आलं 8. मग तुमचा dy किती आला, 8 आला. ओके. आता फाइंड आउट करायचा शेवटचा डिटर्मिनंट म्हणजे dz. ठीक आहे. आता तुम्हाला लॉजिक समजलं बघा. dz काय करणार मी, जो तिसरा कॉलम आहे म्हणजे झेडचा कॉलम हा, ओके, ह्या म्हणजे आम्ही कोइफिशियंट डिटर्मिनंटमध्ये तिसऱ्या कॉलमला तिसऱ्या कॉलमचे जे एलिमेंट्स मला लिहायचे ते कोणते असतील, कॉन्स्टंट, म्हणजे 6 2 2. बाकी पहिला आणि दुसरा कॉलम ॲज इट इज, बरोबर. सो तिसरा कॉलम आपला असणार आहे 6 2 2, बरोबर. आणि पहिला आणि दुसरा कॉलम ॲज इट इज. पहिला 1 1 1 आणि 1 -2, 1 1 1 1 1 1 1 -1 2 आणि बरोबर 1 1 1 1 -1 आणि 2. ओके. आता याला dz फाइंड आउट करायचं आपल्याला. सो इट इज इक्वल टू 1 इन ब्रॅकेट, 1चा कॉलम 1चा रो मी काय केला, स्किप केला, -1 × 2 किती, -2 -2 × 2 4 प्लस 1 इन ब्रॅकेट, 1चा कॉलम 1चा रो स्किप केला, 2 × 1 2 -2 × 1 2, हे 0 होणार आहे, प्लस 6 इन ब्रॅकेट, 1 × 2 2 प्लस 1. ओके. हे -2 -4 किती झालं, -6 प्लस 0, कारण 2 - 2 किती, 0. 2 + 1 3, 3 × 6 किती, 18. 18 - 6 किती आलं, हे 12. म्हणजे तुमचा dz किती आला, 12 आला. ओके. आता आपल्याला x y आणि z काढायचं आहे.
सो सिम्पली 3 फॉर्म्युले फक्त लक्षात ठेवा इथून पुढं. मला एक्स काढायचा ना, तर एक्सचा फॉर्म्युला आहे डी एक्स अपॉन डी, बरोबर. नेक्स्ट मला वाय काढायचा आहे, तर वायचा फॉर्म्युला आहे डी वाय अपॉन डी. मला झेड फाइंड आउट करायचा आहे, त्याचा फॉर्म्युला आहे डी झेड अपॉन डी. ओके, आता सगळे आपण डिटर्मिनंट फाइंड आउट केले. डी एक्स किती आलेला आहे बघा, डी एक्स 4 आहे आणि डी 4 आहे. डी म्हणजे कोणता डी म्हणजे कोणता डिटर्मिनंट आहे, हा कोइफिशियंट डिटर्मिनंट. हा माझ्याकडून मॅट्रिक्सचा वर्ड यूज केला गेला, डिटर्मिनंट येते. सो डी एक्स पण 4 आहे, डी पण 4 आहे. सो एक्सची व्हॅल्यू 1 आली. ओके, डी वाय किती आलेला आहे, डी वाय 8 आहे. सो 8 अपॉन 4 हे झालं 2. ओके, डी झेड किती आहे, डी झेड तिथंच करा ना, 12 आहे. ओके, सो डी झेड 12 अपॉन 4, आन्सर किती आलं, 3. ओके, सो लास्ट तुमचं काय येईल सेंटेन्स, देअरफॉर एक्स इज इक्वल टू 1, वाय इज इक्वल टू 2, झेड इज इक्वल टू 3. दीज आर द माय आन्सर्स. ठीक आहे, समजलं काय केलं आपण. सो ह्याच मेथडने तुम्हाला सॉल्व्ह करायचं बघा, खूप सिंपल आहे क्रॅमर सोल्व. सो अगोदर आपण कोइफिशियंट मॅट्रिक्स कोइफिशियंट डिटर्मिनंट फाइंड आउट केला. त्याची व्हॅल्यू आली डी इज इक्वल टू 4, बरोबर. मग डी एक्स साठी काय करायचं आहे, पहिला कॉलम कोइफिशियंट डिटर्मिनंट मधला पहिला जो कॉलम होता तो कॉन्स्टंटने रिप्लेस केला, म्हणजे मला 6 to 2 आलं, बरोबर. मग त्याची व्हॅल्यू किती आली, 4. सो लॉजिकली मग डी वाय फाइंड आउट करण्यासाठी मी कोइफिशियंट डिटर्मिनंटचा सेकंड कॉलम रिप्लेस केला त्या कॉन्स्टंटने. बाकी पहिला आणि तिसरा कॉलम ॲज इट इज. याचा आन्सर आपला आलं होतं 8, बरोबर. आणि फायनली डी झेड फाइंड आउट करण्यासाठी मी तिसरा जो आपला कॉलम होता कोइफिशियंट डिटर्मिनंटमधला त्याला रिप्लेस केला परत कॉन्स्टंटनी. पहिला आणि दुसरा कॉलम ॲज इट इज. याचा आन्सर आला 12. ठीक आहे. सो त्यानंतर मी 3 सिंपल फॉर्म्युले वापरले. एक्स फाइंड आउट करण्यासाठी डी एक्स अपॉन डी, वाय फाइंड आउट करण्यासाठी डी वाय अपॉन डी, आणि झेड फाइंड आउट करण्यासाठी डी झेड अपॉन डी. सो यांनी मला हे आन्सर आले. सो दिस इज द क्रॅमर्स रूल. आता फक्त काय होईल, यामध्ये व्हॅल्यूज चेंज होतील, इक्वेशन चेंज होतील, आहे की नाही, पण सेमने तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे. ठीक आहे. सो यातला सेकंड आणि थर्ड तुम्हाला मी होमवर्क देतो. होमवर्क सेकंड अँड थर्ड क्वेश्चन. ठीक आहे. एक्झरसाइज आपली 4.3 मधला आहे बरं का. ठीक आहे. चौथा क्वेश्चन लगेच ट्राय करू आपण. चौथा क्वेश्चन काय बघा, -2 अपॉन एक्स, -1 अपॉन वाय, -3 अपॉन झेड इज इक्वल टू 3. नेक्स्ट 2 अपॉन एक्स, -3 अपॉन वाय, +1 अपॉन झेड इज इक्वल टू -13. आणि लास्ट आहे 2 अपॉन एक्स, -3 अपॉन झेड इज इक्वल टू -11. -2 अपॉन एक्स, -1 अपॉन वाय, -3 अपॉन झेड इज इक्वल टू 3 आहे. त्यानंतर 2 अपॉन एक्स, -3 अपॉन वाय, +1 अपॉन झेड इज इक्वल टू -13 आहे. ठीक आहे. आणि लास्ट 2 अपॉन एक्स, -3 अपॉन झेड इज इक्वल टू किती आहे, -11 आहे. आता याच्यामध्ये काय, जे व्हेरिएबल्स आहे ना एक्स वाय झेड, हे कुठं आलेत बघा, डिनोमिनेटरला आलेत, म्हणजे रेसिप्रोकलच्या फॉर्ममध्ये आहे. सो काय करायचं, तुम्ही 10वीला पण हे स्टडी केलेलं आहे बघा. रेसिप्रोकल फॉर्ममध्ये जर असेल तर यामध्ये तुम्हाला अनादर कोइफिशियंट कन्सिडर करावं लागतात, म्हणजे व्हेरिएबल्स. सो आपण काय करू, लेट 1 अपॉन एक्सला पी कन्सिडर करू, 1 अपॉन वायला आपण क्यू कन्सिडर करू, आणि 1 अपॉन झेडला काय कन्सिडर करा, आर. 1 अपॉन एक्स पी, 1 अपॉन वाय क्यू, 1 अपॉन झेड आर. ठीक आहे. म्हणजे माझं पहिलं इक्वेशन काय होईल बघा, देअरफॉर 1 अपॉन एक्स पी आहे, म्हणजे हे झालं माझं इक्वेशन -2p. ओके. -1 अपॉन वाय क्यू आहे, -1 अपॉन झेड आर आहे, म्हणजे तो काय झाला 3z इज इक्वल टू 3. ओके, हे माझं पहिलं इक्वेशन झालं.
सिमिलरली सेकंड इक्वेशन काय होईल 2p मायनस 3q कारण 1/y मी q कन्सिडर केला आहे प्लस 1/z r इज इक्वल टू किती आहे -13 आहे. कळतंय ना काय करतोय आपण समजतंय का रे आपण 1/x 1/y 1/z ला अनदर व्हेरिएबल्स कन्सिडर केले बघा पी क्यू आर कारण ते डिनॉमिनेटरला होते रेसिप्रोकलच्या फॉर्ममध्ये होते. समजलं का रे काय केलं आपण इथं Yes, sir. ओके Yes. मग इथं 1/x होईल बघा 2p परत मायनस आता डायरेक्ट झेड बघा इथं क्यूची टर्म नाही आहे सो 0q ओके त्यानंतर मायनस आहे परत -3z इज इक्वल टू -11. आता हे 3 इक्वेशन झाले. सो पहिला कोणता डिटर्मिनंट येईन आपला डी येतो कोइफिशियंट डिटर्मिनंट. ठीक आहे आता पी क्यू झेड आहे सॉरी इथं झेड नाही ना आर पाहिजे 3r ना आपण 1/झेडला आर कन्सिडर केलं आहे 1/झेड आर. सिमिलरली इथं सुद्धा 1/झेड काय आर आहे म्हणजे इथं 3r येईल 3r म्हणजे आपले जे आता सॉरी इक्वेशन जे तयार झाले ते पी क्यू आरच्या फॉर्ममध्ये आहे बरोबर. म्हणजे आता इथं समजून घ्या मागच्या प्रॉब्लेममध्ये XYZ फॉर्ममध्ये होतं इथं आता पी क्यू आरच्या फॉर्ममध्ये म्हणजे पहिला कॉलम पी दुसरा कॉलम क्यू आणि तिसरा कॉलम आरला रिप्रेझेंट करणार आहे. ठीक आहे सांगा मग पहिल्या इक्वेशनचे कोइफिशियंट -2 -1 -3 बरोबर आहे का. ठीक आहे दुसरे 2 -3 1 बरोबर. तिसरं 2 0 आणि -3. ठीक आहे सोलो करा सोलो आता नाही का एक 1 बाय 1 आता तुम्ही करू शकता बघा जमलं आहे तुम्हाला हे. सो काय येईल -2 इन ब्रॅकेट -2चा कॉलम आणि रो स्किप केला 3 × 3 9 1 × 0 0 -1 मध्ये -1चा रो -1चा कॉलम स्किप केला 2 × -3 -6 1 × 2 2 -3 इन ब्रॅकेट -3चा रो आणि कॉलम स्किप केला 2 × 0 0 -2 × -3 -6 -3 प्लस होईल. ठीक आहे 9 - 0 9 आणि बाहेर -2 आहे तो झाला -18 हे मायनस प्लस होईल आणि आतमध्ये परत -6 -2 म्हणजे तो काय झाला -8. ओके -3 × 6 किती 18 बघा हा -18 हा -18 किती -36 आणि पुन्हा हा -8 बरोबर आहे म्हणजे किती झालं तुमचा आन्सर आहे -44. डी आला तुमचा -44 मला बॉक्स करून ठेवतो मी. आता मला लागतोय dx dy dz. ठीक आहे सो dx साठी तुम्हाला माहिती आहे काय करायचं आहे. आता हां सॉरी इथं नोटेशन पण चेंज करा कारण आपण पी क्यू आर केलं आहे ना. सो फर्स्ट फाइंड आउट करू आपण डी पी. सो डी पी काय होईल इथं जो पीचा जो तुमचा कॉलम आहे पहिला त्याला रिप्लेस करायचा कशाने कॉन्स्टंट नाही. सो 3 - 13 - 11 3 - 13 - 11 सेकंड आणि थर्ड कॉलम ॲज इट इज -1 -3 0 -3 1 -3. ओके ठीक आहे आता करा सॉल्व डी एक्स आपल्याला सॉरी डी पी आपल्याला आता फाइंड आउट करायचं आहे. सो काय होईल बघा सो इट इज इक्वल टू 3 इन ब्रॅकेट 3चा रो 3चा कॉलम मी स्किप केला परत -3 झाला +9 -0 मायनस इथं -1 इन ब्रॅकेट 1चा कॉलम 1चा रो स्किप केला 13 × 3 किती 39 -+11 बरोबर -3 इन ब्रॅकेट 3चा कॉलम 3चा रो स्किप केला -13 × 0 किती 0 आणि मायनस प्लस म्हणजे इथं मध्ये मायनस आहे पण आहे की नाही 33 हे किती झालं बघा 27 हे मायनस प्लस 39 + 11 किती 50 बरोबर हे मायनस परत प्लस
33 इंटू 3 किती 99 करेक्ट आहे. आता किती होईल बघा हे 99 म्हणजे 100 प्लस 50 150 150 प्लस 27 177 आणि एक मायनस करा म्हणजे किती आलं आन्सर 176. माझे कॅल्क्युलेशन जर चुकत असेल तर मला सांगा बरं करेल. DX आला 176. ओके नेक्स्ट डीपी किती येत आहे. डीपी सर DX लिहिलंय तुम्ही. हां हां डीपी इट्स अ डीपी नोटेशन कॅल्क्युलेशन बरोबर आहे ना 176. येस सर. ओके आता DQ 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 मध्ये काय करायचं आहे. सर -176 येईल ना. नाही ना प्लस आलं सगळं प्लस होतं ना सगळं प्लस आलं काय मायनस येतच नाही कुठंच. हे सगळं प्लस झालं ना हे बघ हे प्लस झालं तर हे प्लस झालं सगळंच प्लस झालं. ओके ना प्लस होत आहे बघा सगळं प्लस 176 आला. ठीक आहे नेक्स्ट आता क्यू रिप्लेस करायचा आहे कॉन्स्टंटने 3 - 13 - 11 3 - 13 - 11 बरोबर आहे का साक्षी 176 प्लसच कारण सगळंच प्लस येत आहे ना हे. येस सर. ओके -2 2 2 -2 2 2 -2 2 2 आणि इथं -3 1 -3 -3 1 -3 -3 1 -3. ठीक आहे आता DQ फाइंड आउट करायचं. सो इज इक्वल टू -2 इन ब्रॅकेट -2चा कॉलम -2चा रो स्किप केला हे झालं बघा 33 इंटू -3 किती 3 39 मायनस मायनस प्लस 11 -3 इन ब्रॅकेट -3 इन ब्रॅकेट 3चा कॉलम 3चा रो स्किप केला 2 इंटू -3 -6 -2 -3 इन ब्रॅकेट -3चा कॉलम आणि रो स्किप केला हे -22 11 2 22 आहे की नाही आणि हे मायनस मायनस प्लस 13 2 26. सो हे -2 आणि 39 प्लस 11 किती झाले आतमध्ये 50 -3 आतमध्ये -6 -2 -8 इथं परत -3 26 -22 4 हे झालं -100 8 24 हे +24 होईल आणि हे -12 आहे ना. म्हणजे किती झालं बघा हे -100 -12 -88. आणि हे +24 -88. ओके -88 हा झाला तुमचा DQ. आता DR आता तिसरा जो कॉलम आहे आपला कोइफिशियंट डिटर्मिनंट मधला त्याला रिप्लेस करायचा कॉन्स्टंट आहे. ओके -3 1 -3 जागेवरती काय आता 3 -13 -11 3 -13 -11 बरोबर का 3 -13 -11 आणि पहिले दोन कॉलम ॲज इट इज कुठे गेले हे. ओके इथं -2 2 2 -2 2 2 आणि सेकंड कॉलम काय होता -1 -3 0 -1 -3 0. आता याला फाइंड आउट करायचं आपल्याला. सो -2 इन ब्रॅकेट हे परत किती 33 -0 -1 इन ब्रॅकेट कारण इथं मायनस आहे हा -1 हे की नाही कॉलम रो स्किप करा हे 11 2 22 मायनस मायनस प्लस 13 2 26 +3 इन ब्रॅकेट 3चा कॉलम 3चा रो स्किप केला 2 इंटू 0 0 -2 इंटू -3 -6 सो हे मायनस मायनस +6 होईल. ओके हे -2 आणि हे 33 किती झाले -66 हे मायनस मायनस प्लस आतमध्ये 26 -22 म्हणजे 4 होतील आणि इथं 3 इंटू 6 किती झाला 18 18 + 4 झालं बघा 22 -66 + 22 किती -44 बरोबर का -44 होतं बघ मला. आता आपल्याला काय DZ नाही सॉरी हा DR आहे नोटेशन DR
सो अगोदर मला काय काढायचं आता, पी क्यू आर काढायचं, बरोबर. मग पी काय असेल, डी पी अपॉन डी. क्यू काय असेल, डी क्यू अपॉन डी. आणि आर काय असेल, डी आर अपॉन डी. डी आर अपॉन डी, बरोबर. डी पी किती आलेला आहे बघा, डी पी 176 आहे आणि डी -44 आहे. 176 अपॉन -44. 44 4 जा 176, बरोबर का. म्हणजे माझं पहिलं इथं -4 आला. डी क्यू अपॉन डी. डी क्यू किती आलेला आहे बघा, -88 आहे. सो -88 अपॉन -44. मायनस मायनस कॅन्सल झालं, इथं 2 राहिला. आणि डी आर -44 अपॉन -44 हे कॅन्सल होऊन किती झालं, 1 झालं. म्हणजेच तुमचा पी किती आला, -4. क्यू आला 2. आर आला 1. पण मला काय काढायचं होतं, एक्स वाय झेड. आता एक्स वाय झेड काय आहेत आपले, हे बघा इथं आहे. 1/x तुमचा पी आहे, 1/y तुमचा क्यू आहे, आणि 1/z काय आर आहे. म्हणजे मला एक्स वाय झेड काढण्यासाठी पी क्यू आरचे काय करावं लागतील, रेसिप्रोकल. ओके. सो देअरफॉर एक्स इज इक्वल टू काय येईल मग, 1/p, दॅट इज 1/4. हा झाला एक्स. वाय इज इक्वल टू काय येईल, 1/q, म्हणजेच सॉरी इथं -4 आहे ना पी. सो 1/-4. ठीक आहे. मग मायनस वरती द्या, -1/4 होईल तो. क्यू झाला 1/2. आणि झेड इज इक्वल टू 1/r, म्हणजेच 1/1. तो किती झाला, 1. सो देअरफॉर फायनल लाईनला लिहायचं आहे तुम्हाला, एक्स इज इक्वल टू -1/4, वाय इज इक्वल टू 1/2, आणि झेड इज इक्वल टू 1. दिस इज द फायनल आन्सर. हे जर असं टाईपचा क्वेश्चन आला तर तो डायरेक्ट तुम्हाला 4 मार्काला येईल. ठीक आहे. मी आन्सर क्रॉस चेक करतो, किंवा तुम्ही करा, बरोबर आहे का आपले, -1/4, 1/2 आणि 1 आहे, असा आन्सर येत आहे. बरोबर आहे का रे. येस, आन्सर बरोबर आहे का. Yes, sir. ठीक आहे. ओके. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 2 काय बघा, मी क्वेश्चन लिहितो आणि मग तुम्हाला एक्सप्लेन करतो, कारण हा एक क्वेश्चन घ्यावाच लागेल आपल्याला. द सम ऑफ द 3 नंबर्स इज 50. द सम ऑफ 3 numbers is 15. If the second number is subtracted from the sum of first and third number, then we get 5. Okay. Next line तुम्हाला दिले त्यांनी, when the third number is subtracted, when third number is subtracted from the sum of twice the first number and the second number, we get 4. Find the 3 numbers. Find the 3 numbers. 12वीला आपल्याला हाच सेम प्रॉब्लेम मॅट्रिक्स मेथडने सॉल्व्ह करायचा आहे.
आता आपण त्याला सॉल्व करणार आहे डिटर्मिनंट मेथडने. ठीक आहे. सो इथं आता आपलं सोल्युशन स्टार्ट होत आहे. सो सगळ्यात अगोदर काय करा, 3 नंबरला आपण XYZ कन्सिडर करूया. ठीक आहे. सो लेट फर्स्ट नंबर X, लेट फर्स्ट नंबर X, second number Y, and third number is Z. ओके. आता इथं आहे ना 1 by 1 आपल्याला रीड करायचं आहे बघा. 3 सेंटेन्सेस आहे डिफरंट. पहिलं सेंटेन्स काय आहे, द सम ऑफ द 3 नंबर्स इज 15. म्हणजे 3 नंबरची सम किती आहे, 15 आहे. याच्यावर मला पहिलं इक्वेशन भेटतं आहे. ओके. सो 3 नंबर आपण काय कन्सिडर केले, XYZ. ओके. सो पहिलं इक्वेशन मला काय भेटणार आहे, पहिल्या याच्यावरून X प्लस Y प्लस Z इज इक्वल टू किती, सम 15 आहे. झालं माझं पहिलं इक्वेशन. ठीक आहे. आता सेकंड सेंटेन्स वाचायचं आहे केअरफुली. ठीक आहे. सेकंड सेंटेन्स काय बघा, इफ द सेकंड नंबर इज सबस्ट्रॅक्टेड. सेकंड नंबर म्हणजे कोण, Y. ओके. Y तुम्हाला सबस्ट्रॅक्ट करायचा आहे. कोणामधून सबस्ट्रॅक्ट करायचा आहे, फ्रॉम द सम ऑफ फर्स्ट अँड थर्ड नंबर. ठीक आहे ना. फर्स्ट आणि थर्ड नंबरच्या सम मधून सबस्ट्रॅक्ट करायचा आहे. बघा, फर्स्ट नंबर तुमचा X आहे, थर्ड नंबर तुमचा Z आहे. याच्यातून तुम्हाला सेकंड नंबर म्हणजे Y सबस्ट्रॅक्ट करायचा आहे. असं जर तुम्ही केलं, ठीक आहे, तर तुम्हाला किती आन्सर भेटतंय बघा. इथं वी गेट 5. तुम्हाला 5 भेटत आहेत. सो राईट हँड साईडला काय येईल, इथं 5 येईल. सो इट इज 5. पण सिक्वेन्स सांगितलेली तुम्हाला, बरोबर. सो पहिला आपला X राहील, मग -Y येईल, आणि मग प्लस Z लिहा, इज इक्वल टू 5. दिस इज अ इक्वेशन नंबर 2. आता चेक करायचं आहे आपल्याला थर्ड इक्वेशन. सो थर्ड इक्वेशनसाठी थर्ड सेंटेन्स बघा काय दिलं आहे त्यांनी. आता व्हेन द थर्ड नंबर तुम्ही सबस्ट्रॅक्ट करताय कोणामधून, फ्रॉम द सम ऑफ ट्वाइस द फर्स्ट नंबर, म्हणजे फर्स्ट नंबरचा ट्वाइस अँड द सेकंड नंबर. ठीक आहे. सम कोणाची आहे, ट्वाइस द फर्स्ट नंबर आपला X आहे, त्याचा ट्वाइस म्हणजे 2X, बरोबर. अँड द सेकंड नंबर आपला Y आहे. याच्यामधून तुम्ही काय करताय, थर्ड नंबर सबस्ट्रॅक्ट करताय बघा. when the third number is subtracted. थर्ड नंबर काय आहे, Z आहे. ओके. सो देन वी गेट, तर तुम्हाला किती भेटतात तिथं, 4. सो राईट हँड साईडला कोण येईल, इथं 4 येईल. ओके. सो हेअर वी गेट द 4. हे झालं थर्ड इक्वेशन. बाकी तुम्हाला येत आहे. सो पहिला डिटर्मिनंट असेल आपला कोइफिशियंट डिटर्मिनंट. हे बघा, हे 3 इक्वेशन आहे तुमचे. हे पहिलं आहे, हे दुसरं आहे, हे तिसरं आहे. ओके. सिक्वेन्स लक्षात ठेवा, XYZच्याच फॉर्ममध्ये पाहिजेत. इथं Y मध्ये आलेला होता, सॉरी Z इथं आलेला होता. सो ते तर मिस्टेक नको करायला तशी. तसं जर झालं तुमचं तर मला इथे बघा, डायरेक्ट आन्सर तुमचं चेंज होईल. ओके. सो पहिल्या इक्वेशनचे कोइफिशियंट आहे 1 1 1. दुसऱ्या इक्वेशनचे कोइफिशियंट आहे 1 -1 1. आणि तिसऱ्या इक्वेशनचे कोइफिशियंट आहेत 2 1 -1. ओके. चला क्विक सॉल्व करूया आता पुण्याला. पुस्तकामध्ये असं एखादं क्वेश्चन जर असेल ना, तर त्याला तुम्ही होमवर्क म्हणून सॉल्व करून टाका, नाही का, वर्ड प्रॉब्लेम म्हणून. किंवा अजून जर तुम्हाला पुढे भेटला नाही का एक्झरसाइजचं लास्टवाली वगैरेमध्ये पुढं. सो 1 इन ब्रॅकेट, 1चा कॉलम 1चा रो स्किप केला, -1 -1 1 -1 इन ब्रॅकेट, -1चा कॉलम D6 येतोय का रे, क्रॉस चेक करा. D6 येतोय का. आता Yes, DX. sir. ओके. आता DXला काय करणार आहे आपण, पहिला कॉलम कॉन्स्टंटने रिप्लेस करणार आहे. कॉन्स्टंट कोण आहेत, 15 5 आणि 4.
15 5 आणि 4. सेकंड अँड थर्ड कॉलम ॲज इट इज. 1 minus 1 1 1 minus 1 1 1 1 minus 1. ठीक आहे, करा सोडायला आपण लगेच फास्ट क्विक ॲक्शन्स. सो 15 इन ब्रॅकेट, 15चा कॉलम 15चा रो स्किप केला, -1 इथं 1चा कॉलम 1चा रो स्किप केला, 5 into 1 -5 -4 प्लस 1 इन ब्रॅकेट, 1चा कॉलम 1चा रो स्किप केला, 1 into 5 5 -+4. हे 15 1 - 1 0 होऊन जाईल सगळं. इथं -5 -4 -9 आणि हे +9 -+ होईल, 9 + 9. सो dx माझा येतोय 18. इज इट करेक्ट? dx 18. Yes, sir. Okay, so next we can go for now dy. So dy 15 5 आणि 4 येते कॉन्स्टंट आपले. सो सेकंड कॉलम मी लिहितो 15 सॉरी 5 आणि 4. पहिलं येईल 1 1 2 1 1 2. पहिला आणि थर्ड कॉलम ॲज इट इज 1 1 2 आणि थर्ड कॉलम काय आहे तुमचा 1 1 - 1 1 1 -1. सो 1 इन ब्रॅकेट, 1चा कॉलम 1चा रो स्किप केला, 5 into -1 -5 -4 -15 इन ब्रॅकेट स्किप केला, 1 into -1 -1 2 into 1 -2. बरोबर ना, मध्ये मायनस नसतं म्हणून बरं का, +1. इथं 4 into 1 4 -5 into 2 10 -5 -4 -9 -1 -2 -3 4 -10 -6. ठीक आहे, हा -6 हा -9 आणि -6 झाला -15. हे मायनस हे मायनस प्लस 15 3 45 आणि 45 -15 किती 30. डिवाय येतो का 30? इज इट करेक्ट? डिवाय 30. Yes, sir. ओके, आता लास्ट डी झेड. सो थर्ड कॉलम तुम्हाला रिप्लेस करायचा आहे कॉन्स्टंटने 15 5 4. 15 5 4. पहिले दोन रो दोन कॉलम ॲज इट इज. पहिला दिसतोय मला 1 1 2 आहे आणि सेकंड किती आहे 1 -1 1 1 -1 1. ठीक आहे, सो इट इज इक्वल टू 1 इन ब्रॅकेट 4 into -1 -4 -5 -1 in bracket 4 into 1 4 -10 -15 in bracket 1 into 1 1 minus +2 -4 -5 -9 4 -10 -6 -15 1 + 2 3. हे -9 बरोबर. हे -+6 बरोबर. हे प्लस येणार आहे, मायनस कसं काही. हां, आणि 15 3 45 45 + 6 किती. Answer 42. हां, काय ते चुकतं आहे का? 42 येते का आन्सर? नाही. हो. 45 + 6 किती येते 51. 51 - 9 42 बरोबर. हां करेक्ट. मी तो प्लसचा विचार करत होतो. बरोबर आहे, DZ 42 ॲडिशन ना 51 - 9. ओके, सो आले बघा आपले DX DY DZ. सो फायनली आपल्याला XYZ काढायचं आहे. सो देअरफॉर वी कॅन राईट नाव x इज इक्वल टू फॉर्म्युला काय dx/d, y इज इक्वल टू dy/d आणि z इज इक्वल टू d इथं dy dy/d आणि इथं dz/d. सो dx किती आलेला आहे आपला 18 आणि d6 आहे
सो 18/6 हा झाला 3. डिवाय किती आलेला आहे 30/6 हे झालं 5 आणि 42/6 हे किती झालं 6 7 42. ओके. सो देअरफोर खाली लिहिताना कसं जाणार मग तुम्ही देअरफोर फर्स्ट नंबर इज इक्वल टू x इज इक्वल टू 3. Second number is equal to y is equal to 5 and third number is equal to z is equal to 7. बघा तिघांची ॲडिशन 15 येते का 5 आणि 3 8 आणि 7 15. ओके. सो दिस इज द आन्सर अँड दिस इज ऑल अबाउट क्रॅमर्स रूल. सो काही क्वेश्चन्स तुम्हाला दिलेत मी करायला तेवढे करा. ठीक आहे. हे तुम्हाला शेअर होईलच. वर्ड प्रॉब्लेम खूप सोपे असते. आता ह्योच प्रॉब्लेम आहे ना आपण पुढच्या वर्षी बघा 12वीला आहे ना तो मॅट्रिक्सने आपण सॉल्व्ह करणार आहे त्याला. असेच प्रॉब्लेम आहे सिम्पल. ओके. कोण कोण प्रेझेंट आहे मी चेक करतो. 5च जण आहेत आज. साक्षी गिरवले आहे, प्रेम गाडेकर आहे, साक्षी साबळे आहे, सिद्धी आहे आणि आपले आदिती आहे. तनिष्का नाही आज, शिवम नाही आहे, श्रावणी सुपेकर नाही आहे, प्रिया कुरकुटे नाही आहे. ठीक आहे. बरं उद्या आपली मेगा टेस्ट आहे. टायमिंग राहील 11 ते 2. मॅथ्स बरोबर 3 तास राहील. मॅथ्सचा सिलेबस आहे टोटल 6 चॅप्टर. पार्ट 1चे 3 पार्ट 2चे 3 आपले झालेले 6 चॅप्टर. ठीक आहे. डिटर्मिनंट आणि मॅट्रायसेस हा जो चॅप्टर चालू आहे याच्यावरती एकही क्वेश्चन नाही. याच्यावरचे क्वेश्चन्स आपण नेक्स्ट वीकच्या वीकली एक्झामला टाकूया 25 क्वेश्चन. ठीक आहे. सो ओके. समजलं का आजचं लेक्चर ग्रामर्स रूल. Yes, sir. ओके. ठीक आहे. सो थांबूया मग आपण. ओके. चलो बाय बाय.